पु ल देशपांडे. ते लिहितात, रिटायर्ड भावांनो आणि सहकाऱ्यांनो, जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस आहे. पुलंच्या भाषेत सांगायचं म्हणजे जसा पुण्याच्या दुकानदाराच्या नजरेतून सगळ्यात दुर्लक्षित प्राणी म्हणजे गिराईक, अगदी तसाच समजा. गरीब बिचारा, भांबावलेला, बावरलेला, काहीसा आत्मविश्वास हरवलेला असा हा प्राणी असतो. कोणे एकेकाळी या माणसाचे पण सुगीचे दिवस असतात. त्याचा रोबाब वाखाणण्याजोगा असतो. सर्व गोष्टी हातात मिळत असतात. घरी आणि कार्यालयात सुद्धा टेबलावरून फायली फिरत असतात. मोठ्या मोठ्या करारांवर सह्या होत असतात. नुसती बेल वाजवली ना तरी 3-3 शिपाई धावत येत असतात. एक चहा घेऊन, एक बिस्किट घेऊन, तर एक बडीशोप घेऊन. आ हा हा, काय त्या शिपायाच्या चेहऱ्यावर भाव असतो. साहेब हे फक्त आपल्यासाठीच. आणि आता त्याच टेबलावर मिरच्यांची देठं काढली जातात, भेंडी पुसली जाते, लसणाच्या पाकळ्या मोकळ्या होतात. अरे 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 अरे, किती हा विरोधाभास. रिटायर्ड माणसाला कुठेही डोकं चालवायला किंवा मध्ये घालायला बंदी असते. कधी कधी तर मला असं वाटतं की रिटायर्ड माणूस त्याचं डोकं फक्त उशीवर टेकवायलाच वापरत असावा. बिचारा. कुणी समदुःखी माणूस त्याला घरी भेटायला आलाच तर